नमस्कार मित्रांनो, ऊठ दुपारी खा सुपारी, चर्चा करू कधीतरी, अशा प्रवृत्तीचे लोक फक्त भारतातच आणि आपल्या महाराष्ट्रातच नसतात. जगातही अशा गोष्टी घडत असतात. अर्थात त्यांचं तेच होतं जे अशा प्रवृत्ती असणाऱ्यांचं इथे होतं किंवा तिथे होतं किंवा कुठे होतं. काल जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले आणि सगळ्या जगाने त्याची दखल घेतली, तर साधारणतः 23 तासांपूर्वी म्हणजे काल संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास हल्ले झाले. 12 वाजता, संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास म्हणजे अर्थात युरोपातल्या 12 वाजता, 12-12:30 वाजता ऊठ दुपारी खा सुपारी, तसं उर्सुला वान डर लीन ज्या युरोपीय कमिशनच्या प्रेसिडेंट आहेत, ज्या अध्यक्ष आहेत, ज्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुण्या म्हणून भारतात उपस्थित होत्या, त्यांनी एक ट्विट केलं. हल्ली ट्विटनेच व्यक्त व्हायचं असतं राजकारणातही. एक ट्विट केलं की त्याची चर्चा बातम्यांमध्ये. त्यांनी ट्विट केलं, फॉलोइंग द ऑनगोईंग सिच्युएशन इन इराण, आय एम कन्व्हिनिंग अ स्पेशल सिक्युरिटी कॉलेज ऑन मंडे. म्हणजे इराणमधल्या घडामोडींनंतर मी सोमवारी एका विशेष बैठकीचं आयोजन केलेलं आहे, सुरक्षा परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही प्रादेशिक सुरक्षा, स्थैर्य आणि काय महत्त्वाचं आहे याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. लोकांनी हे ट्विट वाचून, म्हणजे युरोपीय महासंघ तसं बघायला गेलं तर अमेरिकेपेक्षा जास्त लोकसंख्या, 45 कोटी आणि अधिक मोठी अर्थव्यवस्था एकेकाळी, आणि एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नावर आम्ही सोमवारी बसू, मग चर्चा करू आणि मग बघू, त्याच्यावर मग लोकांनी त्यांना टिंगलटवाळी करायला सुरुवात केली. त्याच्यात एक पहिलीच कमेंट त्याच्यामध्ये मोनिका पालोटाई यांनी दिलं की आता युरोपीय महासंघाने याच्यावर उत्तर म्हणून एक 12 पॉईंट्सचा, 12 मुद्द्यांचा एक श्वेतपत्रिका जारी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे स्पष्ट करायला पाहिजे की हे युद्ध देखील युरोपातले जे वेगवेगळे कायदे आहेत, ESG, GDPR, डिजिटल सर्व्हिसेस ॲक्ट, कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी, ड्यू डिलिजन्स डायरेक्टिव्ह, CSDDD, EU मायग्रेशन अँड असायलम पॅक्ट अँड ऑल द ग्रीन इनिशिएटिव्ह, म्हणजे युद्ध करतानाही पर्यावरणाची हानी नाही झाली पाहिजे, या सगळ्या कायद्यानुसार, या सगळ्या मानकांनुसार हे युद्ध लढलं पाहिजे. आता फक्त अशी श्वेतपत्रिका काढायचं बाकी आहे आणि त्यामुळे मग उर्सुला वान डर लीन आणि एकूणच युरोपीय महासंघाची यथेच्छ टिंगलटवाळी करणं सुरू झालं. आणि हे होणं स्वाभाविक आहे, कारण एकेकाळी या युरोपनी संपूर्ण जगावर राज्य केलं. त्यातल्या 1/3 जगावर तर एकट्या ब्रिटनचं राज्य होतं. बाकीच्या ठिकाणी फ्रेंचांचं जवळजवळ 20% जगावर राज्य होतं. बाकी डच असतील, बेल्जियम असतील, स्पॅनिश असेल, सगळ्या दक्षिण अमेरिका पोर्तुगीज आणि स्पॅनिश यांच्या लोकांच्याकडे होता. मेक्सिको स्पॅनिश लोकांकडे होता, म्हणजे फिलिपाईन स्पॅनिश लोकांकडे होता. म्हणजे संपूर्ण जगावर एकेकाळी राज्य असणाऱ्या युरोपची आजची मानसिकता अशी आहे की शनिवार रविवार कोण काम करणार, सोमवारी बसूया, मग चर्चा करूया जगावर काय परिणाम होणार आहेत. आणि खास करून हे जे आखात आहे, आजचं जे आखात आहे, हे पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा ओटोमन साम्राज्याचं विघटन झालं होतं, अर्थात इराण ओटोमन साम्राज्याचा भाग नव्हता, पण इराक, कुवेत, जॉर्डन, इस्रायल, पॅलेस्टाईन, इजिप्त, सौदी अरेबिया वगैरे हा सगळा, म्हणजे त्याच्यामध्ये UAE, बहरीन, कतार, ओमान, हे सगळे देश आहेत, यमेन, हे सगळे नंतर अस्तित्वात आलेले देश आहेत. एकेकाळी हा सगळा भाग युरोपीय महासंघाच्याच ताब्यात होता आणि युरोपीय महासंघ म्हणजे युरोपीय देशांच्या, युरोपीय वसाहतींच्या ताब्यात होता. आणि हा इथला भूगोल नव्याने तयार झाला, म्हणजे नकाशावर हे देश अस्तित्वात आले, बऱ्यापैकी देश अस्तित्वात आले. ते कुठेतरी आपल्या वसाहतींच्या हितासाठी, आपल्या आर्थिक आणि राजकीय लाभासाठी मुख्यतः फ्रान्स आणि ब्रिटननी या देशांचे, म्हणजे या वाळवंटामध्ये रेघोट्या मारून हे देश तयार केले. इराक हा जो देश आहे तो, म्हणजे त्यातला कुर्दिश लोक होते, आणि आता कदाचित नेने सरांनी हे मगाच्या कार्यक्रमात म्हटलं की कुर्दिस्तान स्वतंत्र होऊ शकेल का, पण कुर्द लोक होते. तो जर देश झाला असता तर तो
पश्चिम आशियातला सगळ्यात मोठा देश झाला असता. पण यांच्या सत्तेच्या वाटपापोटी म्हणजे हव्यासापोटी कुर्दिश लोक 7 का 8 देशांमध्ये विभागले गेले. याच्यामध्ये अर्मेनिया, अझरबैजान, इराण, तुर्की, जॉर्जिया असेल, इराक असेल, सिरिया असेल, या सगळ्या देशांमध्ये हे लोक विभागले गेले. आणि त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की या देशांमध्ये आजचा जो नवीन आखाती देश तयार झालेले आहेत हे सगळे इथून तयार झालेले आहेत. आणि त्याच्यातनं युरोपची ताकद दिसून येते. त्याच्यानंतरच्या ही जी युद्ध झाली 1956 साली इस्रायल आणि इजिप्त यांच्यात जे युद्ध झालं तेही कुठेतरी सुएझ कालव्यावरनं त्याच्या वाटप म्हणजे त्याच्या राष्ट्रीयकरणाचा मुद्दा झाला, तिथून झालं. इराणमध्ये जे इस्लामिक राजवट आली त्याच्यातही कुठेतरी जेव्हा इराणमध्ये सगळ्यात पहिले इराणमध्ये जेव्हा समाजवादी व्यवस्था आली होती तेव्हा त्या समाजवादी व्यवस्थेने इराणच्या तेलाचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्यातला ब्रिटिश पेट्रोलियमचे हितसंबंध त्याच्यातनं धोक्यात येत होते. म्हणून ब्रिटिशांनी अमेरिकेकडे CIA विनवणी केली आणि मग तिथे सत्तांतर घडवून आणलं आणि इराणच्या शहाची राजवट म्हणजे पूर्वी शहाची राजवट होती पण मधल्या काळात तिथे एक समाजवादी लोकशाही व्यवस्था होती ती घालवून शहाची राजवट आणली. हे कोणी घडवून आणलं? ब्रिटिशांनी घडवून आणलं. अशा प्रकारे सगळ्या देशांमध्ये सिरिया असेल आजचा, त्या सिरिया फ्रेंचांकडे होता. त्या सिरियातनं लेबेनॉन वेगळा काढण्यात आला कारण ख्रिश्चन लोकांना तिथल्या वेगळं करायचं. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष याची ही बीज कुठेतरी ब्रिटिशांची राजवट असताना त्याच्या आधी. आणि त्या युरोपची आज अशी अवस्था आहे की काय शनिवार रविवार काय करायचं आहे, आपण सोमवारी उठूया, बघूया काय परिस्थिती आहे आणि त्यानुसार निर्णय घेऊया. आणखीन काही कमेंट्स वाचतो या उर्सुला वॉन डर लीन यांच्या, त्याच्यावरनं कळतं की लोकांनी युरोपची किती अवकात काढलेली आहे, हुरियो उडवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याने कोणीतरी ट्विट केलं की जेव्हा तिसरं महायुद्ध सुरू होईल तेव्हा देखील युरोपची भूमिका असेल की वॉर्स कॅन ओनली स्टार्ट ऑन मंडे, कारण सॅटर्डे संडे हे आराम करायचे दिवस असतात आणि त्यामुळे युद्ध जरी झालं तरी आम्ही युद्धातही काम करत नाही, शनिवार रविवार मजा करू आणि मग सोमवारी युद्ध लढू. आणि मग त्याच्यात त्यांनी म्हटलं की अरे पण सोमवार पण सुट्टी नाही का, कारण स्पेनमध्ये सोमवार म्हणजे उद्याचा सोमवार हा स्पेनमध्ये सुट्टी आहे, डे ऑफ बॅलेरियाक आयलंड्स. मग त्यामुळे आपण मंगळवारी सुरुवात करूया, कारण युरोपीय देश एवढे प्रत्येक 27 देश त्यांचे प्रत्येकाच्या सणवार त्याचे सगळे व्यवस्थित ते हे व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा लोकांनी त्यांची टिंगल उडवायला सुरुवात केली तेव्हा उर्सुला वॉन डर लीन लगेच सक्रिय झाल्या बहुतेक असं दिसतंय. कारण ती पोस्ट झाल्यानंतर, कारण ही पोस्ट साधारणतः काल संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास केली होती, आज सकाळपासून त्या सक्रिय झाल्या. आज त्यांनी लगेच पोस्ट केली की मी आता UAEचे पंतप्रधान मोहम्मद बिन झायेद अल नहायान यांच्याशी बोलले आणि UAEला आमचा संपूर्ण सपोर्ट इराण विरुद्ध असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी सायप्रसचे पंतप्रधान, नंतर इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झॉग, नंतर जर्मनीचे अध्यक्ष चॅन्सलर मर्ज आणि या सगळ्यांशी या प्रश्नांवर चर्चा केली, त्यांच्याशी बोलले. त्याच्यानंतर त्यांनी जॉर्डनचे किंग अब्दुल्ला II यांच्याशी बोलले, त्यांना पण इराणच्या हल्ल्यांविरुद्ध त्यांना मी आमचा सपोर्ट दिला. पण याच्यातनं लक्षात येतं की आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली, युरोपला कोणी विचारत नाही आहे, युरोपची कोणी दखल घेत नाही. म्हणजे एकेकाळी हे सगळं इराक युद्ध असेल, अफगाणिस्तान युद्ध असेल, सगळ्या कुठल्याही घडामोडीमध्ये युरोपची भूमिका महत्त्वाची असायची, कारण या भागाचा इतिहास भूगोल हा युरोपने घडवलेला आहे. पण आज युरोपलाच सांगावं लागतं की आम्ही सोमवारी काम करू, नाही सोमवारी नाही आता या शनिवारीच काम करू. पण तरी देखील लढणारे देशही आणि ज्यांना युद्ध थांबवण्याची इच्छा आहे हेही देश युरोपला खीस गणतीत धरत नाहीत. आज युद्ध थांबवायचं असेल तर अमेरिकेचीच भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. अमेरिका जर युद्ध थांबवू इच्छित नसेल तर त्याच्यानंतर मग चीनचा नंबर लागेल, त्याच्यानंतर रशियाचा नंबर लागेल, कदाचित भारताचाही नंबर लागेल. पण युरोपला आज हे देश गृहीत धरत नाही आहेत.
ही अवस्था का झाली? कारण जेव्हा तुम्ही औद्योगिक क्रांती करता तेव्हा तुम्ही आठवड्याचे 50-60 तास काम करता. त्याच्यानंतर तुम्ही साम्राज्यवादापायी 2 विश्वयुद्ध लढता आणि त्या विश्वयुद्धानंतर जो एक शांतीचा शीतयुद्ध होतं, त्याच्यानंतरचा जो 1990 पासून जो शांतीचा कालखंड आहे, त्याच्यात तुम्ही आपल्या नागरिकांना चांगलं जीवनमान देण्याच्या नादात तुम्ही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करता की तुम्ही आठवड्याचे 32 तास 34 तास काम करणार, सगळं एक नवीन रचना तयार करणार, सगळं कायद्यानुसार, मानवाधिकार, पर्यावरणाचे अधिकार, सगळ्या गोष्टी लोकशाही पद्धतीने प्रचंड मोठी चर्चा घडवून, कायदे करून, धोरणं ठरवून, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची अवस्था अशी होती की कोणी तुमची दखलही घेत नाही. आज युरोपची ही अवस्था झालेली आहे. म्हणजे त्यामुळे राजकारण असो, स्थानिक राजकारण असो किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण असो, ऊट दुपारी, खास उपारी, बोलू कधीतरी, अशी ज्यांची धोरणात्मक स्थिती असते त्यांची अवस्था युरोपसारखीच होते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.